तिथे नीट पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री एका रीलद्वारे केली होती। मध्यरात्री शेअर केलेल्या व्हिडिओला देशभरातून मिळालेल्या प्रतिसादानंतर मोदींनी शुक्रवारी म्हणजे काल पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ पोस्ट करून तरुणांचे आभार मानले। थँक्यू फ्रेंड्स, तुमच्या प्रेमामुळे आपलं नातं अधिक दृढ होईल असं सांगत त्यांनी सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला। यावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला पुन्हा सुरुवात केली आहे। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। थैंक यू दोस्तों। फ्रेंड्स पण जंतर मंतरची पिढी त्यांची फ्रेंड्स कधीच होणार नाही। मी तुम्हाला सांगतो काय ते गोंधळलेले आहेत, त्यांचा आता मेंदू चालत नाही। त्यांचा चेहरा बघितला असेल तुम्ही कसा सुजलेला आहे, झोप उडाली आहे त्यांची सगळ्यांची। त्याच्यामुळे मग मित्र फ्रेंड गोंधळले आहेत। इतका गोंधळलेला प्रधानमंत्र्यांना खुर्चीवर राहू नये, देश अडचणीत येईल, त्यांच्यापासून देशाला धोका आहे। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला। आंदोलनाचा परिणाम राज्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि